हिंदू संस्कृतीमधील नवरात्री दरम्यान भोंडला साजरा केला जातो। सगळेजण हत्तीभोवती फिरतात। हत्ती हे लक्ष्मीचं रूप आहे। हत्तीला समृद्धी आणि संपत्तीचं प्रतीक मानलं जातं। गावीच नव्हे तर शहरांमध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात भोंडला साजरा केला जातो, कारण की प्रत्येक जण हा गावाकडूनच आलेला असतो कोणत्या ना कोणत्या पिढीमध्ये। आम्ही सर्वांनी अमेनोरामध्ये फार भारी सेलिब्रेशन केलं। आता आमचे खेळ बघा की सगळ्या जणी काय काय खेळतायत। पोरी दिंड्याची लांब दोरी, दिंड्या मोडका पोरी दिंड्याची लांब दोरी। कारल्याची भाजी केली हो सासूबाई, केली हो सासूबाई। तरी जाऊ का माहेरा माहेरा, आता तरी जाऊ का माहेरा माहेरा। खूपच भारी, काय सुंदर करतायत सगळ्या जणी। बर, आता इतकेच खेळ नसतात बर का, यानंतर सगळ्यात महत्त्वाचा खेळ असतो ते म्हणजे खिरापत ओळखणं। खिरापत म्हणजे सर्वांनी आपापल्या घरून काही ना काही पदार्थ बनवून आणायचे आणि बंद डब्यामध्ये आणलेले पदार्थ बाकीच्या सगळ्यांनी ओळखायचे। मग सर्वांनी या सगळ्या पदार्थांचा आस्वाद घ्यायचा। आहे की नाही गमतीशीर? सगळ्या जणींनी भोंडला फार छान साजरा केला। नवरात्री उत्सव म्हणजे स्त्री शक्तीचा सन्मान केला जातो। आई, बहीण, बायको, मैत्रीण या सर्व रूपांमध्ये साक्षात देवीच असते, त्यामुळे आपण तिचा सन्मान केलाच पाहिजे। तुमच्याकडे भोंडला साजरा करतात का? कमेंटमध्ये नक्की सांगा।